अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. मंडळींनो, आज आहे गुरुवार, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना शुभ गुरुवार. तर मंडळींनो, आपणास माहिती असेलच की आता येत्या 29 जुलै 2026 या दिवशी गुरुपौर्णिमा आली आहे, व्यास पूजन आहे आणि सोबत आषाढी पौर्णिमा देखील आहे. तर या गुरुपौर्णिमा जी आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुरु आणि शिष्यांचं जे काही नातं आहे ते अतिशय दृढ आणि अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा दिवस असतो. सोबतच आपण आपल्या गुरूंसाठी काहीतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, काहीतरी आभार व्यक्त करण्यासाठी, सोबत काहीतरी गुरूंकडे इच्छा आपली पूर्ण करून घ्यायची आहे. संकट अडचणी चालू आहेत, काहीतरी ते मार्ग मिळावा यासाठी आपण आजपासून 9 जुलै आज तारीख आहे, आजपासून ते 29 जुलैपर्यंत 21 दिवसांच्या सेवा करू शकणार आहेत. जे कोणी आज व्हिडिओ बघत आहेत, ज्यांना केव्हा हा व्हिडिओ भेटेल किंवा इतर माझे जे काही व्हिडिओ दिसतील त्या दिवसापासूनच सेवेला सुरुवात करा. थांबू नका, वेळ जाऊ देऊ नका. एक दिवसीय जरी तुम्हाला सेवा करायला भेटली ना गुरुपौर्णिमेत, तरी सुद्धा स्वतःला भाग्यवान समजा आणि ती सेवा तुमची नक्कीच गुरुपर्यंत पोहोचणार आहे. असं नाही की मी 7 दिवसच केली पाहिजे, 21 दिवसच केली पाहिजे, असं काही नाही आहे. आपण सांसारिक माणसं आहोत, प्रापंचिक माणसं आहोत. आपल्याला नक्कीच इतर भरपूर साऱ्या गोष्टी असतात, ते सर्व काही सांभाळून आपल्याला अध्यात्म देखील सांभाळायचं असतं, अध्यात्म देखील करायचं असतं. कारण की खूप जणांचं काय होतं किंवा इतर सर्व काही अडचणींमुळे त्यांना अध्यात्म करायला मिळत नाही किंवा नियम अटी खूप आहेत, त्याच्यामुळे ते काय करतात किंवा नको ते पारायण, नको त्या सेवा, आपल्या भरपूर काही गोष्टी असतात, त्याच्यामुळे आपल्याला काही दोष लागू नये, काही आपल्या चुका होऊ नये यासाठी ते कुठलं पारायण करत नाही, कुठली सेवा करत नाही. तर असं करायचं नाही आहे. आपल्याला प्रपंच पण सांभाळायचा आहे, सांसारिक प्रपंच, आणि सोबत अध्यात्म देखील सांभाळायचं आहे. याची जोड आपल्याला म्हणजे जमवता आली पाहिजे, साधता आली पाहिजे, तरच तुम्ही खरेच सेवेकरी आहे त्याचं समजायला हरकत नाही. तर मंडळींनो, आजचा विषय आपला जो आहे व्हिडिओचा तो अतिशय प्रभावी आहे आणि सगळ्यात मी सांगेल किंवा सगळ्यांसाठी उपयुक्त असा आहे. खूप जणांचे मोस्ट रिक्वेस्टेड प्रश्न आला होता की ताई, 7 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो गुरुपौर्णिमेत, तसं तुम्ही म्हटलं आहे, पण 7 दिवसीय गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आम्हाला करणं शक्य होणार नाही. काही वेळेअभावी असेल, काही नियमाअभावी असेल, किंवा काही इतर गोष्टींमुळे असेल, किंवा मासिक धर्म असेल, किंवा इतर काही गोष्टी असेल, किंवा विवाह कार्य आहे, गावाला जावं लागतं आहे, किंवा इतर काही कारण असेल, त्या कारणांमुळे तुम्हाला 7 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल गुरुपौर्णिमेत, तर आम्ही 1 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं का, सोबत 3 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतो का? जर करू शकतो तर त्याचे नियम अटी काय आहे, उद्यापन कधी करायचं आहे, आम्ही किती किती अध्याय त्या दिवसामध्ये वाचायचे आहेत, संपूर्ण माहिती आम्हाला द्या. आणि मी खरं सांगते, याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओत मिळणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, आणि मी खरं सांगते तुम्हाला संपूर्ण शंकाचं निरसन तुमचं याच्या व्हिडिओमध्ये होऊन जाईल. फक्त व्हिडिओ थोडा मोठा झाला तर समजून घ्या बस. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या काही दिवसांपासून आपण गुरुपौर्णिमेत 21 दिवसीय असेल श्री स्वामीचरित्र सारमर्थ ग्रंथाचं पारायण कसं करावं, अजून एक सांगते, खूप लोकांना कन्फ्युजन अजून सुद्धा आहे. 21 दिवसात म्हणजे आज 9 जुलै तारीख आहे, आजपासून ते 29 जुलैपर्यंत आपण 21 दिवसाच्या सेवा करू शकणार आहोत, संकल्पयुक्त किंवा विना संकल्प. पण त्यातल्या त्यात 21 दिवसात 21 श्री स्वामीचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करायचं आहे, रोज एक एक अध्याय वाचून एकाच तुमचं पारायण पूर्ण होईल तसं करायचं नाही आहे. तर आपल्याला एका दिवसात संपूर्ण पोथी वाचायची आहे आणि ती एका बैठकीत पूर्ण करायची आहे. त्यावेळेस आपला एका दिवसात 1 ते 21 अध्याय वाचून झाले की एक पारायण पूर्ण होतं. असं तुम्हाला 21 दिवसात रोज रोज एक एक पारायण पूर्ण करायचं आहे, पूर्ण पोथी वाचायची आहे, एक एक अध्याय वाचायचे नाही आहे. तर हे समजून घ्या. अजून एक सांगितलं, खूप जणी प्रश्न विचारला होता, ताई स्वामीचरित्र सारमर्थ या पोथीचं पारायण करत असताना अगोदर काही वाचायचं आहे का, नंतर काही वाचायचं आहे का? तर मी आधी सांगेल, नंतर काही वाचायचं नाही आहे. फक्त अगोदर स्वामीचरित्र सारमर्थाचं पारायण सुरू करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला जे नित्य सेवेमध्ये बघा स्वामी स्तवन दिलेलं आहे, जी एक प्रार्थना आहे, आपल्याला ती प्रार्थना हात जोडून म्हणायची आहे. त्यानंतर तुम्ही 1 माळ किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. पारायण संपलं की नंतर तुम्ही तारक मंत्र पठण करू शकता, 1 वेळेस किंवा 11 वेळेस. अशा प्रकारे रोज पारायण करायचं आहे. पारायण पूर्ण झालं की, आणि पारायण आपण ज्यावेळेस बसणार आहोत पारायणाला, त्याच्या अगोदर छान असा शेंगदाण्याचा लाडू असेल, फळ असेल, दूध साखर असेल, जे काही तुम्ही अन्न खाणार आहेत पारायण करताना काळामध्ये, ते तुम्ही अन्न आधी स्वामींना दाखवायचं, नैवेद्य दाखवायचा, दिवा लावायचा, धूपदीप लावून घ्यायची. मग पारायण, आपलं स्वामी स्तवन, 1 माळ 11 माळी जप, पारायण, तारक मंत्र हे सगळं पूर्ण झालं की आपण आरती करावी, स्वामींची एकच आरती घ्यावी किंवा दत्तभरांची आरती घ्यावी, ती आरती करावी दिवसभरात एकदाच. पारायण पूर्ण झालं की फक्त आरती करावी, बस. एवढं जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे, एवढंच करायचं आहे, बाकी काही नाही.
आता या मेन मुद्द्यावरती म्हणजेच काय, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 7 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सगळ्यांनाच करणं शक्य होईल असं नाही, कारण की आपल्याला माहिती आहे की 7 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना नियम अटी पाळूनच ते करावं लागतं. खूप जणांचे प्रश्न आहेत की ताई आम्हाला मासिक धर्म आहे, त्यामुळे आम्हाला 7 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होणार नाही आहे, तर कसं करू? पण मला करायची जर इच्छा आहे पारायण. दुसरा एक प्रश्न येतो म्हणजेच काय, 7 दिवसीय नियम पाळणं शक्य होणार नाही आहे, तर आम्ही काय करावं, तर आम्ही कसं पारायण करावं, पण आम्हाला पारायण करायची इच्छा आहे. तिसरा प्रश्न खूप जास्त आला तो म्हणजेच काय, ताई 7 दिवसीय आमच्या घरामध्ये, तर ठीक आहे जे पारायण आम्ही करतो आहे ते आम्ही नियम पाळू, पण आमच्या घरातले असे व्यक्ती आहेत जे हट्टीपणा करतात, ऐकत नाही, नॉनव्हेज आणतात, करतात, खातात, नियम पाळत नाही, मग आम्ही कसं पारायण करायचं गुरुचरित्र ग्रंथाचं, हा पण खूप प्रश्न आला. चौथा प्रश्न आला की ताई आम्हाला 7 दिवसे पारायण करताना मध्ये सुतक पिटाळाची भीती वाटते, इतर कोणी सुद्धा पारायण पूर्ण करणार नाही आहे, आणि आपणास तर माहितीये की बा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना मध्येच अर्धवट सोडता येत नाही. सुतक विटाळ मासिक धर्म काही पण येऊ दे, पण ते पारायण एकदा सुरू केलं, घरामध्ये 2 दिवस झाले सुतक विटाळ पडलं, तर आपल्याला बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला बोलवून ते पारायण पूर्ण करून घ्यावं लागतं, अर्धवट सोडता येत नाही, असा हा नियम आहे. याची सुद्धा खूप लोकांना भीती वाटते. तर अशा प्रकारे, तर या सर्वसाठी मी एकच सांगेल की मला एक प्रश्न विचारला गेला की ताई मग आम्ही 1 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू का? तर मी एक सांगेल की बा तुम्ही 1 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण घरामध्ये करू शकत नाही, ते फक्त दत्तधामाच्या ठिकाणीच आपण 1 दिवसीय पारायण करू शकतो. घरामध्ये करण्यासाठी परमिशन नाही. केंद्रात सुद्धा जे आपले केंद्र जे आहेत दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र, तिथे सुद्धा 1 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होत नाही. सगळ्यात प्रभावी 7 दिवसीय आपण ते पारायण करायचं असतं, ते एवढा एक प्रभावी आहे. ते शक्य नसेल तुम्ही 3 दिवसीय तरी करू शकता. आता मी एकच सांगेल किंवा 3 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना सुद्धा आपल्याला अमावास्या तिथीच फक्त आपल्याला सांभाळायची आहे. अमावास्याला सुरू करू नये, 3 दिवसात अमावास्या येऊ नये, आणि समाप्ती देखील अमावास्येला येऊ नये, म्हणजेच उद्यापन येऊ नये. हे आपल्याला गोष्टी पाळायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला मासिक धर्म झाल्यानंतरच 3 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करायची आहे. आता 3 दिवसामध्ये मला नाही वाटत की जास्त काही अवघड होणार आहे. 3 दिवस घरातले व्यक्ती थांबू शकतात नॉनव्हेज खाण्यासाठी. 3 दिवसामध्ये मला तरी वाटतं की तुम्ही सर्व नियम पाळू शकता जे आपल्याला माहितीये. 3 दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की 7 दिवसीय पारायण करा, 1 दिवसीय दत्तधामाच्या ठिकाणी करा किंवा 3 दिवसीय करा. त्यावेळेस नियम सर्व सारखेच आहेत. बेडवर झोपायचं नाही, परान्न खायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, नॉनव्हेज खायचं नाही, व्यसन करायचं नाही, नॉनव्हेज दत्त महाराजांची कुठलीही सेवा करताना घरामध्ये नॉनव्हेज आणायचं नाही, शिजवायचं नाही, खायचं पण नाही आहे, हा नियम असतो. त्यानंतर आपल्याला 3 दिवसामध्ये एक धान्यच खायचं असतं. चपाती तर 3 दिवस चपातीच खायची, सकाळ संध्याकाळ, भाकरी तर सकाळ संध्याकाळ भाकरीच खायची, भात तर भातच 2 टाइम आपल्याला खायचं असतो 3 दिवस. आणि भाज्यांमध्ये मी एक सांगेल की तुम्हाला मेथी, शेपू वगैरे हे टाळायचं आहे. वांगी, गवार, जे उष्णवर्धक भाज्या असतात त्या आपल्याला टाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला त्रास होऊ शकतो, ऍसिडिटी किंवा ढेकर वगैरे येऊ शकतं, अशा भाज्या खायच्या नाही आहेत. साधे आपण फ्लॉवर, पत्ताकोबी असेल किंवा बटाटा असेल, हे आपण भाज्या खाऊ शकतो, आणि त्या भाज्यामध्ये फक्त कांदा, लसूण वर्ज्य करायचा, टाकायचा नाही आहे. आणि हा नियम, कांदा लसूणचा जो नियम आहे तो फक्त गुरुचरित्र ग्रंथाच्या पारणासाठीच आहे, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथासाठी नाही. हा पण खूप लोकांनी प्रश्न विचारला म्हणून सांगते आहे. आणि सोबत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कडधान्य खायचे नाही 3 दिवस, कसलेच वरण भात पण खायचं नाही. आपल्याला 3 दिवस नियम पाळायचे आहेत म्हणून सांगते आहे. आणि 3 दिवस आपल्याला माहिती असेल की आपल्याला स्टॅमिना खूप पाहिजे आहे बसण्यासाठी. 7 दिवसीय पारायण करताना सुद्धा आपला पहिल्या 7 दिवसामध्ये सुद्धा पारायण करताना एका दिवसात 2-2.5 तास बसावं लागतं. त्यावेळेस ते त्या दिवसाचे अध्याय पूर्ण होतात एका दिवसातले. मग आपल्याला विचार करा 3 दिवसामध्ये किती स्टॅमिना लागणार आहे बसण्यासाठी. 6 ते 7 घंटे कंटिन्यू बसण्यासाठी स्टॅमिना पाहिजे आहे. आणि 6 ते 7 घंटे आपण जर बसू शकणार असाल 3 दिवसीय पारायण करताना, तर तुम्ही पारायण सुरू करावं, नाहीतर मध्येच सोडून जमणार नाही. अजून एक गोष्ट, 3 दिवसीय पारायण करताना आपल्याला किती अध्याय वाचायचे आहेत रोज, तर पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 22 अध्याय वाचायचे असतात, दुसऱ्या दिवशी 23 ते 33 अध्याय वाचायचे असतात, आणि तिसऱ्या दिवशी 34 ते 53 अध्याय वाचायचे असतात. अशा प्रकारे हे 3 दिवसीय पारायण असतं. अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी तुम्ही ते उद्यापन करू शकता. वाचन समाप्ती वगैरे झालं की दुसऱ्या दिवशी उद्यापन म्हणजे महानैवेद्य, आरती वगैरे सर्व काही तुम्ही करू शकता, अन्नदान वगैरे सगळं काही. ते झालं. आता 3 दिवसीय पारायण करताना सुद्धा आधी पहिल्या दिवशी आपल्याला समजा तर उद्या पारायण चालू करताय, शुक्रवार, शनिवार, रविवार, तर आधी गुरुवारी आदल्या दिवशी काय करायचं, तेच नियम पाळायचा. विनंतीचा नारळ, खडीसाखर, अगरबत्ती दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये, स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये नेऊन न्यायचं, चरणावर ठेवायचं, तिथे विनंती करायची
की मी अशा अशा प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त 3 दिवसीय उद्यापासून श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाला सुरुवात करत आहे. हे पारायण दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. कुठलेही विघ्न पारायणामध्ये नका येऊ देऊ, अडथळे नका येऊ देऊ आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा बोलायची, ती पूर्ण होऊ द्या आणि पारायण निर्विघ्नपणे पार पडू. जसे विनंती करायची, नाक घासायचं, त्रिवार मुजरा करायचा आणि घरी परत यायचं. आल्यावरती आदल्या दिवशीच पूजा मांडणी करून ठेवायची आपली 3 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची. म्हणजेच तुम्ही दिवसभरामध्ये अगोदर करून ठेवून द्यायची आहे, जेणेकरून तुमला जो पहिला दिवस आहे त्या दिवशी पूजा मांडणी करण्यामध्ये वेळ जाणार नाही. म्हणून अगोदर जागा वगैरे जी आहे, घर स्वच्छ पाहिजे. 3 दिवस अगोदरच घर पूर्ण स्वच्छ करायचं. फ्रीज वगैरे जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अगोदरच पारायण सुरू करण्याच्या अगोदरच फ्रीज स्वच्छ पाहिजे. अंडी, मांस, मच्छी वगैरे फ्रीज मधून काढून टाकायचं, फ्रीज स्वच्छ करायचं. गॅस पण स्वच्छ धुवून, ओटा धुवून स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि तिथे सगळीकडे घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडावं. आणि जेवढे दिवस पारायण चालू तेवढे दिवस घरामध्ये 2 टाइम गोमूत्र शिंपडलं गेलंच पाहिजे. पवित्रता राखली पाहिजे. कारण की मी तुम्हाला खूपदा म्हटलं आहे, श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये दत्त महाराज येत असतात आणि त्यांचं तेवढं ते अस्तित्व आहे म्हणून सांगते आहे तुम्हाला. ते झालं. ज्या दिवशी तुम्ही आता पारायणाला सुरुवात करत आहात, समजा आता उद्या सकाळी तुम्ही पारायणाला बसणार आहे, तर पहाटे तुम्ही एक सांगते टायमिंगचा नियम सांगते. 3 दिवसीय पारायण करत असताना सुद्धा पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंतच तुम्हाला पारायण पूर्ण करायचं असतं. 3 दिवसामध्ये 4च्या नंतर नाही. दुपारी 12 ते 12:30 टाइम स्किप करायचा, तेवढ्या वेळ थांबायचं आणि मग तुम्ही पारायण 4 वाजेपर्यंत पूर्ण करावं. आता 6 तास 7 तास कंटिन्यू आम्ही ताई बसून पारायण पूर्ण करावं का? तर मी एक सांगेल, पुरुष मंडळी असेल तर ते बसू शकतात, ठीक आहे, त्यांना काही स्वयंपाक पाणी सगळं काही करायची गरज पडत नाही, मुलांचं वगैरे करायची गरज पडत नाही. पण महिलांना अवघड असतं. महिलांना मुलांचे डबे आहेत, मिस्टरांचं आहे, घरातलं काम आहेत, कोणतरी येतंय जातंय किंवा इतर काही गोष्टी आहेत, त्या सर्व कामं असतात, ते पण आपल्याला बघावं लागतं. पहाटे 3ला जर तुम्ही पारायण सुरू केलं तर जेमतेम तुमचं एक सकाळी 9-10 पर्यंत पूर्ण होऊन जाऊ शकतं. पण त्यातल्या त्यात मुलांची सकाळी शाळा आहेत, म्हणजे जागेवरून उठावं लागेल. हो, उठू शकता. 3 दिवसीय पारायण करत असताना पण घंट्याला उठायचं नाही आहे. एक 3-4 तास झाले की तुम्ही उठू शकता. मध्येच उठावं. तुमचे जे काही प्रापंचिक काम आहे ते सगळं काही करावं. समजा वॉशरूम वगैरे आले आहे तर ते तुम्ही अगोदरच करून बसले तर ठीक आहे, उत्तम आहे. पण मध्ये जर आली, आता पावसाळा वगैरे दिवस आहे, गारठा वगैरे आहे, जर आलेच वॉशरूमला वगैरे तर जाऊन यावं. आधी विनंती करावी की अशा प्रकारे मी उठत आहे, म्हणून तिथे विनंती करावी दत्त महाराजांना. तिथून उठावं, मुजरा करावा, उठावं, तिथून वॉशरूमला वगैरे जाऊन याव्या किंवा आपले जे काही कामं आहे ती कामं करून घ्यावी. त्यानंतर डायरेक्ट येऊन पारायण बसायचं का? तर नाही. तर डायरेक्ट येऊन न येता आपल्याला समजा वॉशरूमला गेले आहे तर एकतर आंघोळ करून परत पारायणाला बसावं. दुसरी गोष्ट, समजा तुम्ही इथे तुमची जी काही कामं आहे ती कामं उरकून वॉशरूमला जाऊन येत आहात तर एक काम करायचं, ते म्हणजेच काय, आपण हातपाय तोंड धुवून स्वच्छ यायचं आहे. पूर्ण गोमूत्र अंगावर शिंपडायचं आणि त्याच्यानंतरच आपण पारायणाला नंतर परत कंटिन्यू करू शकतो. एक प्रकारे तुम्ही असं करू शकता की पहाटे 3 ते तुम्ही सकाळी 9 पर्यंत पारायण पूर्ण झालं, ठीक आहे. समजा सकाळी 6ला सुरू केलं, 10 वाजेपर्यंत वाचून घ्या. त्यानंतर 12 ते 12:30 तुम्ही थांबा, थोडा अर्धा तास तुम्हाला मिळून जाईल. थोडं थांबावंच लागतं आपल्याला, थोडा टाइम भेटेल, थोडं उभं राहा, कारण की तेवढा वेळ कंटिन्यू बसणं पण शक्य होत नाही. त्यानंतर 12:30च्या नंतर तुम्ही 1 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत अर्धे अध्याय पूर्ण करू शकता. अशा प्रकारे 12च्या अगोदर 11 वाजेपर्यंत अर्धे आणि नंतर 1 ते 4 पर्यंत अर्धे, अशा प्रकारे तुम्ही एका दिवसातले जे 1 ते 22 अध्याय आहे पहिल्या दिवशी ते पूर्ण करू शकता. ब्रेक घेऊ शकता तुम्ही, पण परत पारायणाला येऊन बसताना तुम्हाला आधी शुचिर्भूत व्हावं लागेल, आंघोळ करावी लागेल. ऑप्शन असेल तर आंघोळ करा, नसेल तर सरळ हातपाय धुवून स्वच्छ व्हायचं, पूर्णपणे स्वच्छ व्हायचं, गोमूत्र शिंपडायचं आणि मगच पारायणाला येऊन बसायचं आहे. हा नियम पाळावा. 3 दिवस अखंड दिवा प्रज्वलित ठेवलं तर अतिशय उत्तम. 3 दिवस पूजा मांडणी वेगळी मांडायची इच्छेचं वेगळी मांडू शकता. देवघरासमोर पोथी मांडू नका. 3 दिवस आपल्याला पोथी हलवता येत नाही. देवपूजा करता आली पाहिजे प्रॉपर आपल्याला, म्हणून सांगते आहे. आता ज्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी 3 दिवस करणार आहात, तिथे रोज स्वामींची मूर्ती असेल, स्वामी समर्थांचा फोटो, दत्तमांचा फोटो, मूर्ती काय असेल ती असेल, त्यांना रोज स्वच्छ करायचं आहे. मूर्ती असेल तर आंघोळ घालायची आहे, फोटो असेल तर पुसून अष्टगंध रोज नवीन लावायचा आहे. फुलं अर्पण करायचे आहेत रोज नवीन. फक्त कलश मांडला असेल तर कलश 3 दिवस हलवायचा नाही, फक्त फुल बदलायचं, हळद कुंकू व्हायचं बस, त्यातलं पाणी बदलायचं नाही, कलश हलवायचा नाही. हे आपल्याला नियम पाळायचा आहे. खाण्यापिण्याचे नियम तुम्हाला सांगितलेले आहेच मी 3 दिवस. आणि 3 दिवसाचं पारायण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही उद्यापन तिसऱ्या दिवशी वाचन समाप्त झाली की आपण करू शकतो. उद्यापन कसं करावं सांगितल्याप्रमाणे पूर्णावरणाचं नैवेद्य करू शकता, साधं जेवण करू शकता, त्यामध्ये गोडधोड आपण पदार्थ असावे, तो नैवेद्य दाखवावा. वाचन समाप्त झाल्यानंतर आरती करावी, महाआरती करावी घरामध्ये सगळ्या परिवारांच्या सोबत. ते केल्यानंतर जर जमलं तर ब्राह्मण जोडपं जर जेवायला मिळालं तुम्हाला, त्यांना बोलवा, घरी जेवू घालू शकता.
नसेल तर ब्राह्मण जोडप्याला किंवा मंदिरातल्या पुजारी ब्राह्मणाला तुम्ही शिधा दान देऊ शकता. जर तुमची इच्छा असेल तर एखादं जोडपं जेवू घालू शकता यथाशक्ती. नसेलच काही शक्य झालं तर खरंच सांगते, एक काम करायचं, घरात उद्यापन वगैरे करून घ्यायचं, जवळच्या दत्त महाराजच्या मंदिरामध्ये, स्वामी समर्थ महाराजच्या मंदिर जायचं, तिथे दक्षिणा वगैरे दान करायची, प्रसाद वगैरे घेऊन जा, तो दान करा, तरी पण चालेल, काही हरकत नाही. गरजवंत कोणी असेल त्यांना तुम्ही काही वस्तू दान करा, ज्यांना खूप वस्तूंची गरज आहे, ते पण अतिशय उत्तम. अशा प्रकारे जरी उद्यापन केलं तरी सुद्धा चालणार आहे. बस एवढंच मी तुम्हाला सांगेन. अजून एक गोष्ट, 3 दिवसामध्ये गावची वेस ओलांडून बाहेर जायचं नाही. सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ शकता, पण मला तरी वाटतं की 3 दिवसाचं पारण आहे, 6-7 तास घंटे आपल्याला कंटिन्यू बसायचं आहे, तर तुम्ही कुठे जाऊ शकणार नाही सुद्धा आहे. म्हणून सांगते आहे, 3 दिवसामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, समजा तर कोणाला शारीरिक व्याधीचा प्रॉब्लेम आहे, खाली झोपू शकत नाही चटई टाकून, गोधडी टाकून, तर काय करायचं, आपला जो दिवाण असतो, बेड असतो, त्याच्यावरची गादी काढून टाकायची आणि त्या दिवाणवर बेडवरती आपण काय करायचं, थोडंसं स्वच्छ गोमूत्र वगैरे टाकून घ्यायचं, सतरंजी किंवा चटई वगैरे टाकून त्याच्यावर तुम्ही झोपू शकता. ज्यांना खाली वाकणं, कमरेचा प्रॉब्लेम आहे किंवा शक्य नाही त्यांनी, ज्यांना खाली बसून पारायण करणं शक्य नसेल 3 दिवसीय किंवा 7 दिवसीय, त्यांनी टेबलवर पोथी मांडावी, चालेल, काही हरकत नाही, आणि खुर्चीवर बसून पारायण करू शकता. फक्त पोथी हलवायची नाही 3 दिवस 7 दिवस, हे नियम आहेत. आणि सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला 3 दिवस काही अवघड नाही आहे नियम पाळण्यासाठी, तर नक्कीच कडक नियम पाळा आणि नियम पाळूनच पारायण करा. त्याच्यामध्ये कुठल्याच त्या नियमांमध्ये तुम्हाला सवलत मिळणार नाही. नियम पाळणार असाल तरच पारायण करा, नसेल शक्य तर स्वामी चरित्रसारामृत इतर भरपूर सेवा आहेत त्या करा, तरी सुद्धा चालेल. तरी मला तरी वाटतं की सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओ दिलेली आहे, की 3 दिवसीय पारायण कसं करावं श्री गुरुचरित्र ग्रंथाचं. सोबत 1 दिवसीय पारायण घरी करू शकत नाही, केंद्रात करू शकत नाही, फक्त दत्त धामावरच आपण ते करू शकतो. हे नियम आहेत. आणि हो, 3 दिवसामध्ये आपण ज्या वेळेस पारायण करणार आहोत त्यावेळेस सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आहे. जी व्यक्ती पारायण करते आहे त्याने त्याचा जे आपण खाणार आहोत नियमांचं पालन करून जे अन्न जेवण करणार तेच आपण दाखवायचं आहे, दुसरं काही दाखवायचं नाही. पारायण करणारी व्यक्ती जी खाते आहे तेच दाखवायचं आहे. सोबत 2 टाइम आरती झालीच पाहिजे, सकाळ संध्याकाळ. दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची आरती घ्यायची आहे 2, बस एवढा आरती जरी घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. वाचन झाल्यावर पोथी झाकून ठेवावी, उघडी पोथी ठेवू नये, हा पण एक नियम पाळू शकता. आणि जर अखंड दिवा 3 दिवस लावला तर अतिशय उत्तम, काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर वाचनापुरतं जरी लावला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. फक्त नियम पाळा, मी एवढं सांगेल तुम्हाला, बस. आणि पवित्रता राखा पारायण करत असताना घरामध्ये. फक्त मी एकच सांगेल की तुम्ही गुरुपौर्णिमेत जे काही सेवा करणार आहे त्या मनापासून श्रद्धेने करा, पवित्र मनाने करा, नियम पाळून करा, बस. स्वामी समर्थ महाराज सगळं आणि त्यांच्यावर सगळं काही सोपवून द्या, बाकी सगळं काही ते बघून घेतील. आपली गुरुमावली असेल किंवा आपले परमपूज्य गुरुमावली महाराज असतील किंवा स्वामी समर्थ महाराज असेल किंवा दत्त महाराज असेल, एक त्यांच्यासोबत असं नातं तयार करा, एक आई आणि मुलासारखं नातं तयार करा, जेणेकरून तुम्हाला माहिती आहे की एक मुलाच्या मनात काय चाललंय, किंवा मुलाने न सांगता सुद्धा आईला जे कळतं त्याचप्रमाणे हे आपलं नातं असतं आपल्या गुरूंचं, आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी आपलं. त्याच्यामुळे त्याच्या प्रकारचं एक नातं घट्ट तयार करा. बाकी काही तुम्हाला मागायची किंवा सांगायची सुद्धा गरज पडणार नाही महाराजांकडे. तर अशा प्रकारे व्हिडिओ ते थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.